नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे माझा आवडता सण दिवाळी. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळी म्हणजे दीपोत्सव, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो. दिव्यांचा सण म्हणून या सणाला मांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणे हे या सणाचे वैशिष्ट्य आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येणारा हा उत्सव 6 दिवस मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. अशी दिवाळी म्हणजे कपड्यांची, वस्तूंची खरेदी, फराळाचा आस्वाद, दिव्यांचा झगमगाट, आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी रांगोळी आणि फटाक्यांची आतिषबाजी. दिवाळी सण मोठा नाही, आनंदाला तोटा असे म्हटले जाते, कारण हा सण आपल्यासोबत सात्विक आनंद, सकारात्मक ऊर्जा, सुख, समाधान घेऊन येतो. म्हणून तर आपण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. हा सण साजरा करण्यासाठी 15 दिवस आधीपासूनच तयारी सुरू केली जाते. यासाठी सर्व घरातील मंडळी एकत्र मिळून घराची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट करतात. घरातील स्त्रिया दिवाळीसाठी खास फराळ बनवतात. उदाहरणार्थ करंजी, चकली, नानकटाई, शंकरपाळी, लाडू, चिवडा, अनारसे इत्यादी. यानंतर सर्व घरातील मंडळींसाठी आकर्षक कपड्यांची खरेदी केली जाते. घरातील सुंदर सजावटीसाठी नवनवीन वस्तूंची, जसे की तोरण, विजेचे रंगीत दिवे, आकाशकंदील, नक्षीदार पणत्या, रांगोळीची खरेदी केली जाते. लहान मुले तर दिवाळीसाठी मोठी सुट्टी मिळणार व भरपूर मजा करता येणार म्हणून प्रचंड खुश असतात. तर स्त्रिया दिवाळीसाठी फराळ बनवून सर्वांना खाऊ घालता येणार, आपल्या फराळाचे कौतुक होणार म्हणून आनंदी असतात. तर घरातील पुरुष मंडळी वर्षभरातील कामाच्या लगबगीतून हा सण आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत साजरा करता येणार म्हणून अत्यंत उत्साही असतात. दिवाळीच्या दिवसात सायंकाळी दारासमोर सुंदर सडा रांगोळी काढली जाते. दारात नक्षीदार पणत्या लावून दिवे प्रज्वलित केले जातात. आपल्या महाराष्ट्रात तर दिवाळीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे यांच्या शौर्याचा, कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांची आठवण म्हणून किल्ले बनवले जातात. यामुळे आपल्या सभोवतालच्या परिसरातील सर्व लहान मुलांना महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी शौर्याने जिंकलेल्या किल्ल्यांची माहिती मिळते. आपला ऐतिहासिक वारसा या प्रतिकृतीमधून जपला जातो. त्यांची उत्सुकता जागी होते व आपल्याकडून या निश्चयाच्या महामेरूला मानवंदना दिली जाते. दिवाळीच्या 6 दिवसांपैकी प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय विशेष आहे. यामधील दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी गाई वासरांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घातली जाते. जशी गाय आपल्या वासरावर माया करते, तसेच आपल्या मुलांना चांगले आरोग्य, सुख, समाधान मिळावे म्हणून या दिवशी स्त्रिया आपल्या सर्व कुटुंबियांसमवेत गोधनाची पूजा करतात. 2 धनत्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे आयुर्वेदात धन्वंतरीला फार महत्त्व आहे. यामुळे धन्वंतरीचा प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले जाते, ज्यामुळे व्याधी दूर राहण्यास मदत होते. यामुळे हा दिवस आपल्या भारत देशात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जातो. या धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हटले जाते. यामुळे या दिवशी आपल्या घरातील धनाची म्हणजे वस्त्र अलंकारांची पूजा केली जाते. 3 नरक चतुर्दशी आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी अभ्यंग स्नान करून म्हणजेच पहाटे लवकर उठून तेल व सुगंधी उटणे अंगाला लावून सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते. यानंतर कारेटे फोडून दिवसाची सुंदर सुरुवात केली जाते. या दिवशी सर्व घरातील मंडळी एकत्र मिळून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन एकमेकांना आलिंगन देऊन भेटवस्तू देतात. यानंतर सर्व घरातील मंडळी एकत्र मिळून फराळ खाण्यासाठी बसतात. मजा मस्ती आनंद एकमेकांसोबत व्यतीत करतात. 4 लक्ष्मीपूजन आश्विन अमावस्येस संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. यावेळी पाटाभोवती छान रांगोळी काढून लक्ष्मी देवीच्या फोटोचे पूजन केले जाते. त्याचबरोबरीने आपल्या घरातील धनसंपत्ती, दागदागिने, हिशोबाची वही तिच्यासमोर ठेवून तिची मनोभावे पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीतिमत्ता, व्रतप्राप्तीतील कृतज्ञता या 2 महत्त्वाच्या मूल्यांना विशेष मानून लक्ष्मी देवीची पूजा करून आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहून घरामध्ये सुख, समाधान, आरोग्य, संपत्ती टिकून राहावी असे मागणी केली जाते. 5 बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा साजरी केली जाते. या दिवशी लोककल्याणकारी बळीराजाची पूजा केली जाते व शेतामध्ये चांगले पीक येऊन धनधान्य बहरून येऊ दे अशी प्रार्थना केली जाते.
त्याचप्रमाणे या दिवशी दिवाळी पाडवा देखील साजरा केला जातो। या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून त्याच्या कार्यकर्तृत्वातील वाटचालीसाठी शुभेच्छा देते, तर काही ठिकाणी व्यापारी या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून नवीन रोजकिर्दीच्या वहीचा प्रारंभ करतात। 6. भाऊबीज। भाऊबीज हा दिवाळीमधील अतिशय विशेष सण आहे। भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याने बहरलेला हा दिवस असतो। या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळून त्याचे औक्षण करते, त्याला गोड मिठाई खाऊ घालते। त्यानंतर बहीण भाऊ एकमेकांना ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतात। असा हा बहीण भावाच्या नात्यांमधील प्रेमाचा गोडवा या भाऊबीजेच्या दिवशी सगळीकडे पाहायला मिळतो। आपल्याकडे भारतात ज्याप्रमाणे सर्व धर्मीय राहतात, त्याचप्रमाणे सर्वजण आपापल्या पद्धतीने दिवाळी देखील साजरी करतात। काही ठिकाणी नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराचा पुतळा बनवून दहन केला जातो, तर काही ठिकाणी जैन धर्मीय लोक भगवान महावीर यांना जलाभिषेक करून असंख्य दिवे उजळून भोग चढवतात। बंगाली लोक काली मातेची पूजा करून मातेच्या दरबारी जागरण म्हणून भजन करतात, तर बौद्ध धर्मीय लोक भगवान गौतम बुद्ध दिवाळी समयी तप करून परत आल्याने त्यांची आठवण म्हणून दीप प्रज्वलन करतात। जरी मोठ्या शहरांमध्ये 6 दिवस दिवाळी साजरी केली जात असली, तरी गावी बऱ्याच ठिकाणी देव दिवाळीपर्यंत हा दिवाळी सण साजरा केला जातो। यावेळी सर्वांच्या घरी फराळाचा आस्वाद घेण्यासाठी पाहुणे मंडळींना अगत्याचे आमंत्रण असते। कोकणामध्ये दिवाळीच्या वेळी फराळासोबत आवर्जून पोहे व खोबरे दिले जाते। ही कोकणवासियांची परंपरा आहे, जे ती आजही जपताना दिसून येतात, कारण आपल्या कोकणामध्ये पहिल्या भाताचे पोहे बनवले जातात व आपल्या भातशेतातील पोहे सर्वांना फराळासोबत वाटले जातात। दिवाळीचे औचित्य साधून अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। दिवाळीला दिवाळी पहाटचा कार्यक्रम आवर्जून आयोजित केला जातो। त्याचप्रमाणे दिवाळी संध्यांसारखे कार्यक्रम आयोजित करून गायन, वादन, नृत्य, रांगोळी स्पर्धा यासारख्या कलांचा आस्वाद रसिकांना दिला जातो। काही ठिकाणी सामूहिक दीपोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये परिसरातील नागरिक देखील सहभागी होतात व कार्यक्रम अधिकाधिक रंजक होण्यासाठी आपल्या कलाकौशल्याचे योगदान देतात। त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे दिवाळी अंक। हे दिवाळी अंक दरवर्षी दिवाळीमध्ये प्रसिद्ध केले जातात, कारण या दिवाळी अंकांची वाचक वर्ग दरवर्षी वाट पाहतात। प्रत्येक मराठी घरांमध्ये किमान एकतरी दिवाळी अंक आपणास पाहावयास मिळतो। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्यापैकी लोकांना फटाक्यांमुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते याची जाणीव झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात फटाक्यांमुळे होणारा त्रास कमी झाला आहे। याऐवजी प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांऐवजी जास्तीत जास्त वृक्षारोपण केले जात आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। अशा या दिवाळीचा आनंद सोहळा साजरा करताना मला संत जनाबाई यांच्या 2 ओळी आठवतात। आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।